मध्ये प्रवासी प्रवास करत असतात तर लहान लेकरं असतात, खोडकर असतात. ठीक आहे, खोडकर लेकरू खेळता खेळता त्याची एक आजोबाशी ओळख होते. तर आजोबा काय करतात, त्या मुलीला तिचं नाव विचारतात. आजोबा काय करतात, त्या मुलीला तिचं नाव विचारतात. तर ती मुलगी काय म्हणते, आजोबा आजोबा मी तुम्हाला नाव हिंदीमध्ये सांगू की गणितामध्ये. आता आजोबा पण गणितामध्ये हुशार असतात. तर आजोबा काय म्हणतात, मला तुझं नाव गणितामध्ये सांग. तर ती काय म्हणते माहिती, 3 वजा 2 3 वजा 11 2 11. काय म्हणतो, 3 वजा 11 2 11 असे ती तिचं नाव सांगते. तर मला सांगायचंय त्या मुलीचं नाव काय असेल. 3 मायनस 11 2 11. तर त्या मुलीचं नाव काय असेल. तिघींपैकी कोण सांगतं. मुलीचं नाव आहे म्हणून मुलींना प्रश्न विचारला. नाही माहिती, चला बसा, रजिस्टरवर लिहून बघा, मराठीमध्ये लिहून बघा. आकडे आणखीन तुम्हाला समजायला सोपं जाईल, किंवा इंग्रजीमध्ये पण लिहिलं तरी चालेल. 3 मायनस 11 2 11. बघा काय निदर्शनास येतं, तुम्हाला काय दिसतं. तोपर्यंत तुम्ही सांगा जे व्हिडिओ बघतायत ते, की याचं उत्तर काय असेल. काय सांगितलं त्या बाळाने नाव तिचं, 3 वजा 11 2 11. 3 मायनस 11 2 11. तर त्या मुलीचं नाव काय असेल. आजोबा हुशार होते, आजोबा लगेच हसले आणि आजोबाने तिचं नाव ओळखून घेतलं. तसं तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, चला बघूयात. तोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये उत्तर सांगा. ओके, कट कर.